Welcome to free online classes of physics with Lambos. So we studied Maxwell's law of equipartition of energy, and in that law we studied how the total energy of any dynamical system can be equally distributed among its various degrees of freedom. Means energy associated with each molecule per degree of freedom is equal to half kVt. याचा सिंपल मिनिंग असा होतो की गॅस आणि त्याचे मॉलिक्युल्स कोणत्याही गॅसला डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. मोनो ॲटॉमिकला 3 असतात, डायॲटॉमिकला 5 असतात, ट्राय पॉलीॲटॉमिकला डिफरंट डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. मग प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला मॉलिक्युलला जी एनर्जी असोसिएट झालेली आहे ती हाफ केबीटी इतकी असते. दॅट वॉज द स्टेटमेंट ऑफ मॅक्सवेल्स लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. So let us learn applications of Maxwell's law of equipartition of energy. And this law we are using to determine the values of specific heats of monoatomic gas, diatomic gas, triatomic gas, you can say any gas. आपल्याला माहिती आहे कोणत्याही गॅसला दोन प्रकारच्या स्पेसिफिक हीट्स असतात ॲट कॉन्स्टंट प्रेशर and at constant volume, Cp and Cv, molar specific heat as well as principal specific heat. आणि या दोन स्पेसिफिक हीट्स मधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन मेयर्स रिलेशन आपण प्रूव्ह केलेलं आहे. Cp minus Cv equal to R. So using that Mayor's relation, we can determine the values of specific heats of monoatomic gas, any gas you can say. आणि ह्या स्पेसिफिक हीट डिटरमाइन करण्यासाठी we are applying law of equipartition of energy. So let us start to find specific heats of monoatomic gas. See, specific heats of monoatomic gas. So we know that inert gases की जे अर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन हे जे सगळे गॅसेस आहेत ना त्या गॅसच्या मॉलिक्युल्सना एकच ॲटम असतो. त्यामुळे त्यांना मोनोॲटॉमिक गॅसेस म्हणतात. आणि या मोनोॲटॉमिक गॅसची स्पेसिफिक हीटच्या व्हॅल्यू आपण लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीनं डिटरमाइन करणार आहोत. त्या लॉचं स्टेटमेंट काय पहा. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, what it states, energy associated with each molecule per degree of freedom equal to half kBt. Means एका मॉलिक्युलला एका डिग्री ऑफ फ्रीडमला किती एनर्जी असोसिएट होणार, हाफ केबीटी. आणि आपल्याला माहिती आहे मोनो अटॉमिक गॅसचा जो मॉलिक्युल आहे, फॉर अ मोनो अटॉमिक गॅस मॉलिक्युल टोटल नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याच्याकडे 3 असतात. टोटल नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 असतात आणि त्या 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. त्याच्याकडे 0 रोटेशनल डिग्री फ्रीडम असते, 0 व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असते. मग जर त्या मॉलिक्युल जवळ 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील तर ऍव्हरेज एनर्जी ऑफ इच मॉलिक्युल इक्वल टू 3 टाइम्स हाफ केबीटी येणार. म्हणजे हाफ केबीटी एका डिग्री ऑफ फ्रीडम साठी एनर्जी असोसिएट होते. मग 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम साठी किती होणार, 3 टाइम्स हाफ केबीटी. सो यू कॅन सी हियर average energy associated with each monoatomic gas molecule at temperature T. कारण ही average energy टेम्परेचर वर डिपेंड असते, इंटरनल एनर्जी असते, is E equal to 3 times half kBt, because half kBt is for 1 degree of freedom आणि याला 3 degrees of freedom असल्यामुळे multiplied by 3. So you are getting 3 by 2 kBt. So this is total internal energy of one molecule of gas. एका गॅसच्या मॉलिक्युलची ही टोटल इंटरनल एनर्जी आहे आणि तो गॅस आहे तो मोनोएटॉमिक गॅसचा मॉलिक्युल आहे. आता जर आपल्याला या मोनोएटॉमिक गॅसचा 1 मोल आपण घेतला तर त्या 1 मोल ऑफ गॅसची टोटल इंटरनल एनर्जी आपल्याला काढता येईल का. total internal energy of 1 mole of such gas म्हणजे monoatomic gas
मग त्यासाठी 1 मोल ऑफ मोनोएटॉमिक गॅसमध्ये किती मोलिक्युल्स असतात ते जर आपल्याला माहित झाले तर त्या नंबर ऑफ मोलिक्युल्सनं एका मोलिक्युलच्या इंटरनल एनर्जीला आपण मल्टिप्लाय करू शकतो अँड यू विल गेट टोटल इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ सच ए गॅस. आणि आपल्याला माहिती आहे 1 मोल ऑफ गॅस मध्ये जे मोलिक्युल्स असतात ते अवोगाड्रोज नंबर एवढे असतात. किती? Na इक्वल टू 6.022 into 1023 molecules per mole. Isn't it? मग जर टोटल इंटरनल एनर्जी 1 मोल ऑफ गॅस काढायची असेल तर एका मोलिक्युलच्या एनर्जीला नंबर ऑफ मोलिक्युल्स न मल्टिप्लाय करायला पाहिजे. देअरफॉर टोटल इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस आपण कॅपिटल यू न दाखवूया आणि एका मोलिक्युलची एनर्जी आपण कॅपिटल ई न दाखवलेली आहे. मग एका मोलिक्युलच्या एनर्जीला नंबर ऑफ मोलिक्युल्स न मल्टिप्लाय केला तर तुम्हाला मिळेल टोटल इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस. सो यू आर गेटिंग this is the internal energy of one molecule multiplied by number of molecules in 1 mole of gas. So you are getting here 3 by 2 RT. इथं जे R आहे ना, R ची व्हॅल्यू कशी आलेली पहा. R is the product of Boltzmann constants and Avogadro's number. कारण आपल्याला माहिती आहे Boltzmann constant is the ratio of R upon Na. So R equal to Kb into Na. ह्या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट म्हणजे इथं आपण R न डिनोट केलंय आणि R इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. अशा पद्धतीनं 1 मोल ऑफ गॅसची टोटल इंटरनल एनर्जी आपल्याला मिळाली 3 by 2 RT. आता आपल्याला माहिती आहे गॅस जवळ दोन प्रकारच्या स्पेसिफिक हीट्स आहेत. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. त्यातील पहिल्यांदा आपण स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काढायचा प्रयत्न करूया. If Cv is the molar specific heat at constant volume, कारण तुम्ही 1 मोल ऑफ गॅस घेतलेला आहात त्यामुळे मोलर स्पेसिफिक हीट येईल. आणि जर युनिट मास घेतला असता तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आली असते. आणि ह्या मोलर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला असा राहतो डेल्टा क्यू अपॉन एन डी टी. पण एन म्हणजे 1 येणार नंबर ऑफ मोल्स. सो यू विल गेट Cv इक्वल टू dq at constant value म्हणजे heat supplied at constant volume upon dt. n इथलं 1 आलं असल्यामुळे. आता या ठिकाणी गॅस इज heated by keeping its volume constant. त्यामुळे सप्लाइड हीट किती पार्ट्स मध्ये युटिलाइज होईल? जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर इन्क्रीज इन व्हॉल्यूम 0, वर्क डन 0. त्यामुळे इथं वर्क डन 0 येणार. त्यामुळे सप्लाइड हीट फक्त आणि फक्त इंटरनल एनर्जी रेज करण्यासाठी यूज होईल. त्यामुळं Cv इक्वल टू यू विल गेट du by dt. आता इथं U म्हणजे इंटरनल एनर्जी आहे 1 मोल ऑफ गॅसची आणि त्याची व्हॅल्यू आपण इथं काढली पाहिजे 3 by 2 RT. जर तुम्ही U च्या ठिकाणी 3 by 2 RT सबस्टिट्यूट केलात तर तो फॉर्म्युला असा लिहिला जाईल Cv इक्वल टू d dt ऑफ 3 by 2 RT. थोडक्यात हे डेरिव्हेटिव्हच आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 by 2 RT with respect to temperature. आता या ब्रॅकेट मधील 3 by 2 आणि R हे दोघे कॉन्स्टंट आहेत. आपण त्याला जर आउटसाइडला घेतला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ T with respect to T 1 येणार. त्यामुळे या पूर्ण ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह मिळतं 3 by 2 R. आणि हीच तुमची व्हॅल्यू आहे मोलर स्पेसिफिक हीट ऑफ मोनोएटॉमिक गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. अशा पद्धतीनं एका स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलं. आता दुसरी स्पेसिफिक हीट जी आहे ऍट कॉन्स्टंट प्रेशर त्याची व्हॅल्यू आपण मेयर्स रिलेशनच्या मदतीनं फाइंड आउट करू शकतो. इफ Cp is the molar specific heat of gas at constant pressure, then according to Mayer's relationचा यूज केलात काय आहे रिलेशन ते? डिफरन्स बिटवीन molar specific heats Cp minus Cv equal to R. See here. आता यातील Cv ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. You can shift this minus Cv to the right hand side. You will get Cp equal to Cv plus R. आणि Cv is 3 by 2 R. See here. Cp equal to Cv plus R. And Cv is the 3 by 2 R plus R. ह्या दोघांची ऍडिशन मिळेल तुम्हाला 5 by 2 R. So in this way we find out
we determine the values of specific heat of monoatomic gas at constant volume equal to 3 by 2 and at constant pressure equal to 5 by 2 R. आता या दोन स्पेसिफिक हीटचा रेशो आपण गॅमा न डिनोट केलेला आहे. सो द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स ऑफ गॅस Cp अपॉन Cv असा नेहमी रेशो घेतला जातो. मग Cp ची व्हॅल्यू 5 by 2 R आहे, Cv ची व्हॅल्यू 3 by 2 R आहे. कॉमन फॅक्टर्स कॅन्सल होतील. यू विल गेट गॅमा इक्वल टू Cp अपॉन Cv इक्वल टू 5 by 3 इक्वल टू या दोघांचा रेशो येतो 1.67. and this is the maximum value of ratio. Monoatomic gas साठी gamma which is the ratio of Cp upon Cv maximum आहे. इतर कोणत्याही गॅस पेक्षा मोनोएटॉमिक गॅसचा गॅमाची व्हॅल्यू मॅक्झिमम आणि ती आहे 1.67. So this was the first use of law of equipartition of energy to determine specific heats for monoatomic gas. Let us see the second use of the law. Specific heats of diatomic gases. इथं आपण आता पुन्हा एकदा लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी यूज करणार आहे. आणि त्या लॉचं म्हणणं काय? एनर्जी असोसिएटेड विथ ईच मॉलिक्यूल पर डिग्री ऑफ फ्रीडम किती असते बरं? हाफ केबीटी असते. म्हणजे एका मॉलिक्यूलला एका डिग्री ऑफ फ्रीडमला हाफ केबीटी इतकी एनर्जी असोसिएट झालेली असते. आता इथं आपण दोन केसेस मध्ये स्पेसिफिक हीट्सच्या व्हॅल्यू काढूया. डायटॉमिक गॅसचे मॉलिक्युल्स परफेक्ट रिजिड असतात किंवा नॉन रिजिड असतात. आपण केस फर्स्ट मध्ये रिजिड मॉलिक्यूल साठीच्या स्पेसिफिक हीटच्या व्हॅल्यूज काढूया. सो वी नो दॅट if the molecule of diatomic gas is rigid, then for a diatomic gas molecule total number of degrees of freedom 5 असतात. आणि या 5 degrees of freedom मध्ये 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल. म्हणजे इथं T न लिहिता ब्रॅकेट मध्ये लिहायला हवं होतं 3 ट्रान्सलेशनल प्लस 2 रोटेशनल म्हणजे टोटल 5 degrees of freedom रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्युल साठी असतात. आणि एका डिग्री ऑफ फ्रीडम साठी किती एनर्जी असोसिएट झालेली आहे? हाफ केबीटी. मग 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम साठी ऍव्हरेज एनर्जी असोसिएटेड विथ ईच मॉलिक्यूल ऍट टेम्परेचर T किती होणार? 5 टाइम्स. देअरफॉर ऍव्हरेज एनर्जी असोसिएटेड विथ ईच मॉलिक्यूल ऍट टेम्परेचर T हा मॉलिक्यूल डायटॉमिक गॅसचा आहे आणि रिजिड आहे. 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्यामुळं एका मॉलिक्यूलची एनर्जी कॅपिटल E न डिनोट करूया. E equal to 5 टाइम्स म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम मल्टिप्लाइड बाय हाफ केबीटी एका डिग्री ऑफ फ्रीडमला असोसिएट झालेली एनर्जी. यू आर गेटिंग 5 by 2 केबीटी. सो दिस इज एनर्जी ऑफ वन मॉलिक्यूल. कारण एका मॉलिक्यूलला 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात आणि एका डिग्री ऑफ फ्रीडमला हाफ केबीटी एनर्जी असोसिएट झालेली असते. सो दिस इज एनर्जी possessed बाय वन मॉलिक्यूल ऑफ डायटॉमिक gas. आता आपण टोटल इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ डायटॉमिक गॅस घेऊया. सो टोटल इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ डायटॉमिक गॅस जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल मग त्या 1 मोल गॅस मध्ये किती मॉलिक्युल्स असतात? ॲव्होगाड्रोस नंबर एवढे. मग त्या मॉलिक्युलला एका मॉलिक्युलच्या एनर्जीला मल्टिप्लाय केला तर तुम्हाला टोटल इंटरनल एनर्जी मिळेल 1 मोल ऑफ गॅसची. Therefore U equal to एका मोल ऑफ गॅसच्या टोटल इंटरनल एनर्जीला कॅपिटल U न डिनोट करूया आणि एका मॉलिक्यूलच्या इंटरनल एनर्जीला आपण E न डिनोट करूया. मग इथं दिस इज द इंटरनल एनर्जी ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ गॅस मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन वन मोल. यू आर गेटिंग 5 by 2 RT. So in this way we find out total internal energy of 1 mole of diatomic gas. आता इथं हे जे R आहे पुन्हा एकदा R is the product of Boltzmann constant and Avogadro's number. You can see here R equal to product of Kb into Na called as universal gas constant. यावरून तुम्ही आता specific heat of gas at constant volume काढू शकता. See here Cv molar specific heat of gas at constant volume. मग त्या मोलर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला तुम्ही लिहिणार
heat supplied at constant volume divided by rise in temperature, like that. Cv equal to heat supplied at constant volume divided by rise in temperature, आणि इथं नंबर ऑफ मोल्स 1 आहे कारण का 1 मोल ऑफ गॅस घेतलाय आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे दिस हीट सप्लाय इज युज्ड इन टू पार्ट्स. एक पार्ट इंटरनल एनर्जी रेज करण्यासाठी आणि रिमेनिंग पार्ट वर्क डन करण्यासाठी. पण ज्यावेळी तुम्ही गॅस कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट करता त्याला वर्क डन 0 असतं. त्यामुळे सगळी हीट इंटरनल एनर्जी रेज करण्यासाठी यूज केली जाईल. सो du बाय dt. त्यामुळे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इक्वल टू du बाय dt. म्हणजेच इथं आपण u ची व्हॅल्यू 5/2 RT घ्यायची आणि याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग किती येईल डेरिव्हेटिव्ह पहा. Therefore Cv इक्वल टू d dt ऑफ 5/2 RT. अर्थातच इथं 5/2R कॉन्स्टंट राहणार आणि t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 येणार. सो 5/2R. दिस इज specific molar specific heat at diatomic gas at constant volume. आपण व्हॅल्यू काढली. आता मेयर्स रिलेशन वरून at constant pressure ची व्हॅल्यू काढू शकतो. If Cp is the molar specific heat at constant pressure, then according to Maier's relation, Cp minus Cv equal to R. हे मायनस Cv ची व्हॅल्यू माहित झालेली आहे 5/2R. याला जर राईट हँड साइडला शिफ्ट केला तर मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर इक्वल टू Cv प्लस R. यातील Cv ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 5/2R प्लस R. ह्या दोघांची ऍडिशन येईल 7/2R. So in this way we determine molar specific heat of diatomic gas at constant volume and at constant pressure. Finally, you can take the ratio of the two specific heats. The ratio of specific heats of gas. नेहमीच Cp upon Cv घ्यायचा असतो. Cp upon Cv. जर या दोघांचा रेशो घेतलात तर कॉमन फॅक्टर्स कॅन्सल होतील. 7/5 which is equal to 1.4. तर पुन्हा एकदा बघा. मोनोएटॉमिक गॅस साठी गॅमाची व्हॅल्यू मॅक्झिमम होती 1.67. आता डायएटॉमिक गॅस साठी किती आले पहा. आणि तो पण रिजिड मॉलिक्यूल आहे 1.4 आले. सो दिस वॉज द फर्स्ट केस ज्यावेळी डायएटॉमिक गॅसचा मॉलिक्यूल रिजिड असेल त्यावेळेला. पण जर डायएटॉमिक गॅसचा मॉलिक्यूल नॉन रिजिड असेल त्यासाठी सेकंड केस आपण स्टडी करू आणि त्यावेळी त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूया Cv आणि Cp च्या. So case second, for non-rigid diatomic gas molecule, we know that molecule जर non-rigid असेल तर त्याच्याकडं 1 additional vibrational degree of freedom येते आणि एका vibrational degree of freedom साठी 2 times half kBT टर्म्स घ्यावे असतात कारण त्याला 2 degrees of freedom असतं असं आपण समजावून घेतलेलं आहे. Therefore, total number of degrees of freedom for non-rigid diatomic gas molecule 6 असतात. कशा 3 ट्रान्सलेशनल 2 रोटेशनल आणि 1 व्हायब्रेशनल. एका मॉलिक्यूलच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम 6 असतात. त्यातील ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम साठी 1 टाइम हाफ केबीटी घ्यायची असते. पण व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम साठी 2 टाइम्स हाफ केबीटी ह्या टर्म्स घ्यायच्या असतात. त्यामुळं आपल्याला एका मॉलिक्यूलची ऍव्हरेज इंटरनल एनर्जी काढायची असते तर ट्रान्सलेशनलला 3 टाइम्स हाफ केबीटी घेणार, रोटेशनलला 2 टाइम्स हाफ केबीटी घेणार आणि व्हायब्रेशनलला 2 टाइम्स हाफ केबीटी घेणार. Therefore, average energy associated with each non-rigid molecule at temperature T आपण कॅपिटल E न ती एनर्जी डिनोट करतोय. E इक्वल टू 5 टाइम्स हाफ केबीटी. कुठून आलं 5 टाइम्स? हे 3 आणि 2 5 टाइम्स हाफ केबीटी प्लस 2 टाइम्स हाफ केबीटी. हे कुणासाठी? व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम साठी हाफ केबीटी 2 टाइम्स घ्यावं लागतं. आता ह्या दोघांची जर ऍडिशन तुम्ही केला तर तुम्हाला मिळतं 7/2 केबीटी. सो दिस इज व्हॉट? दिस इज average internal energy of one molecule of diatomic gas. डायटॉमिक गॅसचा नॉन रिजिड मॉलिक्यूल आहे. एका मॉलिक्यूलची इंटरनल एनर्जी 7/2 केबीटी मिळते. आता जर ह्या डायटॉमिक गॅसचा 1 मोल घेतला तर 1 मोलची टोटल इंटरनल एनर्जी कशी काढणार? टोटल इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ डायटॉमिक गॅस नॉन रिजिड मॉलिक्यूल असणारी
मग त्यामध्ये नंबर ऑफ मोलिक्युल्स Na असतात, ॲव्होगाड्रोज नंबर एवढे, मल्टिप्लाइड बाय इंटरनल एनर्जी ऑफ वन मोलिक्युल, आणि ती 1 मोल ऑफ डायटोमिक गॅसची इंटरनल एनर्जी कॅपिटल यू न डिनोट करतो आपण. सो यू इक्वल टू internal energy of one molecule multiplied by number of molecules in one mole. So you are getting 7 by 2 kBT into Na. त्यातील kB into Na यांच्या प्रोडक्टला R ने डिनोट केलेला आहे. Where R is the product of Boltzmann constant into Avogadro's number called as universal gas constant. So in this way we find out total internal energy of 1 mole of diatomic gas having non-rigid molecules. आता या टोटल इंटरनल एनर्जी वरून तुम्ही मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काढू शकता, आणि त्यानंतर मेयर्स रिलेशन वरून मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर काढू शकता. सो लेट अस ट्राय टू फाइंड मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. See here, if Cv molar specific heat at constant volume, then according to definition Cv equal to heat supplied at constant volume divided by rise in temperature, कारण इथं नंबर ऑफ मोल्स 1 घेतलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूमला वर्क डन 0 असतं, त्यामुळे पूर्ण हीट सप्लाय केलेली राइज इन इंटरनल एनर्जी साठी यूज केली जाईल. मग इथं तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता 7 by 2 RT चा. Therefore Cv equal to ddt of 7 by 2 RT. This is the value of U. मग याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळेल 7 by 2 R, आणि हे डेरिव्हेटिव्ह म्हणजेच मोलर स्पेसिफिक हीट ऑफ डायटोमिक गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता तुम्हाला ॲट कॉन्स्टंट प्रेशर करायचं असेल तर मेयर्स रिलेशन घ्यावं लागेल. Cp molar specific heat at constant pressure. According to Mayo's relation, Cp minus Cv equal to R. यातील Cv ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 7 by 2 R. फक्त त्यामध्ये 1 R ऍड करायचं. Cp equal to Cv plus R 7 by 2 R plus R equal to addition या दोघांची किती होणार पहा 9 by 2 R. So in this way we find out, we determine values of specific heats of diatomic gas of non-rigid molecules occurs at constant volume 7 by 2 R, at constant pressure 9 by 2 R. आता ह्या दोघांचा रेशो घ्यावा लागतो गॅमा, तर तो असा राहील रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स ऑफ गॅस गॅमा इक्वल टू Cp अपॉन Cv इक्वल टू 9 by 7. कॉमन फॅक्टर्स कॅन्सल झाले, यातील R कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला, रिमेन्स ओनली 9 upon 7, आणि या दोघांचा रेशो राहतो पुन्हा 1.29, मीन्स व्हेरी क्लोज टू 1.3. पुन्हा एकदा गॅमाची व्हॅल्यू अजून कमी झाली. मोनोएटॉमिक गॅस साठी सर्वात मॅक्सिमम असते 1.67. डायटॉमिक रिजिड मोलिक्युल असेल तर 1.4, नॉन रिजिड असेल तर 1. Nearly 1.3. Okay, in this way we are applying law of equipartition of energy to determine the values of specific heats Cp and Cv. So let us try to find specific heats of polyatomic gases. This was the third application. Specific heats of polyatomic gases. According to law of equipartition of energy. आता पॉलिएटॉमिक गॅसेस कुणाला म्हणायचं? ज्या गॅसच्या मॉलिक्युल जवळ 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍटम्स असतात त्या गॅसला पॉलिएटॉमिक गॅस असं म्हणायचं. म्हणजे डायएटॉमिक, ट्रायएटॉमिक, व्हॉटएव्हर मे बी, लाईक दॅट. मोर दॅन 2 ऍटम्स पाहिजेत त्या मॉलिक्युल जवळ, तरच त्या गॅसला पॉलिएटॉमिक गॅस म्हणायचं. आणि त्या पॉलिएटॉमिक गॅसच्या स्पेसिफिक हीट्स डिटरमाइन करण्यासाठी we are applying the law of equipartition of energy. आणि त्या लॉचं मिनिंग काय? एनर्जी associated with each molecule per degree of freedom equal to half kBT. म्हणजे एका मॉलिक्युलला एका डिग्री ऑफ फ्रीडमला हाफ केबीटी इतकी एनर्जी असोसिएट असणार आहे. आता जर तो मॉलिक्युल पॉलिएटॉमिक गॅसचा असेल तर त्याच्याकडे टोटल नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात? पॉलिएटॉमिक गॅस साठी 3 ट्रान्सलेशनल
3 रोटेशनल आणि सर्टन नंबर ऑफ व्हायब्रेशनल. तो सर्टन नंबर म्हणजे आपण F म्हणूया. सी हिअर. फॉर अ पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल, total number of degrees of freedom 3 translational, 3 rotational and certain number of vibrational degrees of freedom असतात. हे F म्हणजे vibrational degrees of freedom चा नंबर F. आता आपण असा विचार केला तर एका गॅस मॉलिक्यूलची मला टोटल इंटरनल एनर्जी काढायची असेल तर त्यामध्ये 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडमची एनर्जी येईल, 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडमची एनर्जी येईल आणि F व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडमची एनर्जी. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रत्येक ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आणि प्रत्येक रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम कॉन्ट्रीब्युट्स ओनली हाफ केबीटी, बट one vibrational degree of freedom contributes 2 times half kBT. हे आपण लॉ एक्सप्लेन करताना समजावून घेतलेलं आहे. कारण व्हायब्रेशनल मोड मध्ये दोन टर्म कॉन्ट्रीब्युट करतात, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. मग त्या दोन स्क्वेअर टर्म साठी हाफ केबीटी 2 टाइम्स घ्यावं लागतं. Therefore, total average energy associated with each molecule at temperature T, polyatomic गॅसच्या एका मॉलिक्यूलला टोटल इंटरनल एनर्जी जी असोसिएट झालेली आहे ती कॅपिटल ई न डिनोट करतो आपण. मग त्यामध्ये 3 ट्रान्सलेशनल साठी 3 टाइम्स हाफ केबीटी, 3 रोटेशनल साठी 3 टाइम्स हाफ केबीटी आणि F व्हायब्रेशनल साठी F टाइम्स 2 टाइम्स हाफ केबीटी. यू कॅन सी हिअर. This is the internal energy due to translational degrees of freedom. This is internal energy due to rotational degrees of freedom. And this is internal energy due to vibrational degrees of freedom. इथं तुम्ही हाफ केबीटी 2 टाइम्स घेतल्यामुळं 2 आणि 2 कॅन्सल झालं. यू आर ओनली गेटिंग F टाइम्स केबीटी. आता ह्या दोघांचे ऍडिशन किती येईल? 3 टाइम्स केबीटी येणार या दोघांचे ऍडिशन प्लस F टाइम्स केबीटी. केबीटी कॉमन काढला तर तुम्हाला मिळेल 3 प्लस F केबीटी मिळेल. सो दिस इज internal energy of one molecule of polyatomic gas at temperature T. आता जर आपण त्या polyatomic गॅसचा 1 मोल घेतला तर त्या 1 मोलची टोटल इंटरनल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. टोटल इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ सच अ गॅस म्हणजे polyatomic गॅस. मग 1 मोल मध्ये नंबर ऑफ मोलिक्युल्स किती असतात? अवोगाड्रोज नंबर एवढे Na. मग त्या नंबर ऑफ मोलिक्युल्स ना एका मॉलिक्यूलच्या इंटरनल एनर्जीला मल्टिप्लाय केला तर तुम्हाला मिळेल टोटल इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ पॉलीएटॉमिक गॅस and that is denoted by capital U. You can see here U equal to total internal energy of 1 mole of gas equal to this is the internal energy of 1 molecule multiplied by number of molecules in 1 mole. आता पुन्हा एकदा इथं Kb आणि Na या दोघांच्या प्रोडक्टला कॅपिटल R न डिनोट केला आपण. सो यू आर गेटिंग 3 plus F into RT where R is once again the product of Boltzmann constant and Avogadro's number called as universal gas constant. या पद्धतीने आपल्याला पॉलीएटॉमिक गॅसच्या 1 मोलची टोटल इंटरनल एनर्जी मिळाली आणि या एनर्जीचा यूज करून आता तुम्ही मोलर स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काढू शकता. कसं काढू शकता? इफ CV is the molar specific heat at constant volume, isn't it? Then by using the formula CV equal to heat supplied at constant volume divided by rise in temperature. पुन्हा एकदा नंबर ऑफ मोल्स 1च घेतला आपण आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट सप्लाय करता त्यावेळेला वर्क डन 0 असतं आणि वर्क डन 0 असेल तर टोटल एनर्जी सप्लायड will use to increase the temperature, that means to raise its internal energy du by dt. पुन्हा एकदा तुम्ही आता u ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता आणि u ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? 3 plus F RT. Therefore, molar specific heat at constant volume ddt of 3 plus F RT. आता यातील कॉन्स्टंट टर्म तुम्ही आउटसाइड घेतलात तर फक्त बदलणारं हे टेम्परेचर राहतं आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर 1 येणार. सो यू आर गेटिंग 3 plus F into R. So this is molar specific heat of polyatomic gas
ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि ही व्हॅल्यू आपण इक्विपार्टिशन लॉच्या मदतीने काढली. आता मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर ह्याची व्हॅल्यू मात्र मेयर्स रिलेशन आपण फाइंड आउट करणार आहोत. If Cp is the molar specific heat at constant pressure, then according to Mayer's relation, what is that relation? Cp minus Cv equal to universal gas constant. And this value of Cp just we have find out. Therefore, Cp equal to Cv plus R. The value of Cv is 3 plus F into R plus R. ह्या दोघांची जर ऍडिशन तुम्ही केलात तर मिळेल 4 plus F into R. So this is molar specific heat of polyatomic gas at constant pressure. इथं F म्हणजे certain number of vibrational degrees of freedom. फक्त vibrational degrees of freedom चा नंबर इथं F ने डिनोट केलेला आहे. Therefore, molar specific heat at constant volume is the value, and molar specific heat at constant pressure is the value. आता फायनली आपण काय करतो, ह्या दोन स्पेसिफिक हीटचा रेशो घेतो. The ratio of specific heats of polyatomic gas gamma equal to Cp upon Cv. Cp ची व्हॅल्यू आणि Cv ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर कॅपिटल R कॅन्सल होतं. So finally you are getting the ratio of 4 plus F upon 3 plus F. So in this way, in this lecture, we have studied how we can apply the law of equipartition of energy to determine the values of specific heat capacities of monoatomic gas, diatomic gas, and polyatomic gases. So with this, we are ending this lecture. Thank you, friends.